नमस्कार प्रिय गुंतवणूकदार. विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. आम्ही कंपनीच्या सर्व निर्देशकांवर बारकाईने लक्ष देण्याची सूचना करतो. आम्ही कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू. ड्राफ्टकिन्स इंक, तिकर DKNG. हे पुनरावलोकन 18 मे 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ड्राफ्टकिन्स इंक उपवर्गातील आहे. लिजर रेट्स 29 कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आणि हे अगदी प्रातिनिधिक आहे. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू. विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे 10 पैकी 8.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे 0.5 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये एकूण बाजारासाठी सरासरी निकाल 1.9 गुण असल्याचे आपण पाहू. कंपनीच्या 8.5 गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध ड्राफ्टकिन्स इंक. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. ड्राफ्टकिन्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही पाहतो की 12 महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स ड्राफ्टकिन्स इंक 16.4% गतिशीलता दर्शविली. 12.7% उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत. याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही, परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल ड्राफ्टकिन्स इंक $32.82 अब्ज मूल्य आहे. उपवर्गाचे बाजार भांडवल $196 अब्ज आहे. ड्राफ्टकिन्स इंक 16.715% वाटा आहे आणि उपवर्गातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $0.84 अब्ज आहे. $56 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. ड्राफ्टकिन्स इंक 1.517% वाटा आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण खालील गोष्टी पाहतो. व्यापलेला हिस्सा ड्राफ्टकिन्स इंक बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 16.715% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 1.517% आहे. हे बाजार भांडवल समभागापेक्षा 91% कमी आहे. उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. संस्थेचे कर्ज 0.857 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या 221.1% आहे. कंपनीचे कर्ज रेटिंग खूप वाईट 2 गुण. कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर 0 आहे. उपवर्गातील सरासरी 39.5 आहे, जी उपवर्गातील सरासरीपेक्षा वाईट आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि कमाईच्या गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $399 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई $1,289 दशलक्ष असणे अपेक्षित आहे, जे सध्याच्या पातळीपेक्षा 223.3% अधिक आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे किंमत विक्री गुणोत्तर 6.6 आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.5 आहे, जी उपवर्गापेक्षा 164% जास्त आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $5,000 दशलक्ष होता.
पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे. हे कंपनीसाठी नकारात्मक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. विक्री मार्जिन उणे 8% आहे. उपवर्गात सरासरी 6.3% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 14.2% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य उणे 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 1.994% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 738% कमी आहे. आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या शेअर बाजार मूल्यातील असमतोल दर्शवते. ड्राफ्टकिन्स इंक त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे. संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $6,434,000 इतकी आहे. उपश्रेणीसाठी ते $768,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक 737.8% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे $78.1 आहे. उपवर्गासाठी सरासरी 5,000 आहे. आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 302% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट उणे 0.5 गुण. संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा हिस्सा $981,000 आहे. उपश्रेणीमध्ये $311,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 215% आहे. उपश्रेणी आकडेवारीच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्री मूल्यांकन पास करण्यायोग्य उणे 0.5 गुण. उपश्रेणी सरासरी 4.3%च्या तुलनेत लहान स्थिती 5.8% आहे. हे लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 57% पातळी दाखवते. ड्राफ्टकिन्स इंक. तर उपवर्गासाठी RSI पातळी 14 अंदाजे 59% आहे. संभाव्यतः उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य समभागांप्रमाणेच केले जाते. ड्राफ्टकिन्स इंक. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे $36.89 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $53.39 आहे. सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 45% आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया, जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ड्राफ्टकिन्स इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. प्रति शेअर $9 वर ओपन सेल ऑर्डर. कंपनीचे रेटिंग कमी आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली. कंपनीचे मूल्यांकन मॉडेल अकिमचा निर्देशांक वापरून केले गेले. नफा घ्या 31.56 वर सेट आहे. स्टॉप लॉस 42.24 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास 17 जून 2025 रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या निकालांच्या आधारे हा करार आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी.
टिकर MCRI मुख्य खरेदी ऑर्डर आहे. या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. कोणतेही ऑर्डर बंद करताना मूलभूत किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर आपोआप बंद होते. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स.